सुनीलजी यावर्षी कव्हर केल्या. पाहायला गेला तर ऑगस्ट महिना उजाडला, काही दिवसांमध्ये गणपती बाप्पाचा उत्सव देखील येतोय, तरी देखील क्रिकेट थांबायचं नाव घेत नाहीये. मला असं वाटतं की फक्त सप्टेंबर महिन्यामध्येच मॅच स्टॉप होते की काय, त्याच्यानंतर पुन्हा ऑक्टोबर महिना टेनिस बॉल क्रिकेटचा हंगाम सुरू होईल. यावर्षी बऱ्याच आयोजकांनी स्पर्धा ऑर्गनाईज केल्या आणि चांगल्या स्पर्धा आपण बऱ्याचशा स्पर्धा चांगल्या या राधेच्या क्रीडांगणामध्ये पाहिल्यात. आणि आय थिंक कदाचित ही शेवटची स्पर्धा या क्रीडांगणामध्ये 3 ऑगस्ट 2025 या स्पर्धेचं आयोजन आपण पाहत आहे. सावित्री स्मृती चषक 2025. पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 18 मोजले अंकुर पाटील, दुसरं षटक घेऊन आलाय गोलंदाज हितेश म्हात्रे. कोपरवली हा संघ आपण पाहत आहे, नामांकित संघ आहे. बऱ्याचशा मोठमोठ्या स्पर्धांमध्ये या संघाला देखील खेळताना आपण पाहिल्या. हितेश तयार, करणसाठी हा बॉल थोडासा खाली राहिला. या वर्षीचा हंगाम भूमिका स्पोर्ट चिर्ले संघासाठी देखील तेवढंच उपयुक्त राहिला. करण मडवीच्या नेतृत्वाने या संघानं बऱ्याच वेळा चांगल्या पद्धतीनं क्रिकेट केल्यात, चांगल्या ट्रॉफ्या देखील जिंकल्यात आणि आज देखील त्याच स्वप्नानं आणि त्याच उमेदीनं उतरलेत. शॉर्ट पिच बॉल आणि एवढी शॉर्ट पिच बॉलिंग कराल तर त्याच्यावरती हे प्रहार तुम्हाला पाहायला मिळतील. करण मडवी चिर्लेचा हा खेळाडू ठोकतोय पहिला षटकार. समाधान शेठ माली साहेब आमच्या मंचावरती उपस्थित आहेत आणि त्यांच्या माध्यमातून तब्बल या स्पर्धेसाठी रोख रक्कम 2001 रुपयाचा आर्थिक डोनेशन आम्हाला प्राप्त झालं. आणि इथे हा फटका उडवलाय करण मडवीच्या बॅट मधून, उत्तुंग असा सिक्सर. आपण पाहुण्यांच्या सन्मानाकडे जाऊया. पाहुण्यांचा सन्मान आपण करूया. आदरणीय सन्माननीय समाधान शेठ माली साहेब, साईंचे निस्सिम भक्त, चिर्ले ग्रामपंचायतीचे माजी दमदार उपसरपंच आणि त्यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. त्यांच्या माध्यमातून तब्बल 2000 रुपयाचा आर्थिक पाठबळ या स्पर्धेसाठी मिळाला. आणि करणच्या बॅट मधून आला हा लागोपाठचा तिसरा खणखणी षटकार. 3 बॉल 3 षटकार. मंचावरती सन्मान पाहायला मिळतो, वस्त्र अलंकार, सुगंधित पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचा मोमेंटो सन्मान चिन्ह देऊन आम्ही समाधान शेठ माली साहेब यांचा यथोचित सन्मान करतोय. मग अशी विपुलजी यांनी उल्लेख केला की चिर्ले चॅलेंजर्स या टीमला घडवण्यामागे महत्वाचा आधार आहे तो म्हणजे समाधान शेठ माली आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी केला. लागोपाठचा चौथा षटकार आणि रन मशीन ऑफ चिर्ले टेनिस क्रिकेट करण मडवी ठोकतोय लागोपाठचा 4 बॉल 4 षटकार. स्वर्गीय आनंद मडवी आणि स्वर्गीय श्याम मडवी यांच्या स्मरणार्थ चिर्ले चॅलेंजर आयोजित. स्वर्गीय आनंद मडवी, स्वर्गीय श्याम मडवी यांच्या स्मरणार्थ येत्या अगदी 24 डिसेंबर पासून लागोपाठ 5 दिवस चिर्ले चॅलेंजर्स आयोजित नाईट क्रिकेटची स्पर्धा आपल्याला याच क्रीडांगणामध्ये पाहायला मिळेल. ओ इथे फटका चांगला आणि लागोपाठ 5 बॉल 5 षटकार. बॅटिंग आवडली असेल तर करण मडवीसाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. सेट होऊन आलेत आणि षटकारांचाच पाऊस पडला, एकही सिंगल पाहायला मिळाला नाही. आतापर्यंत षटकार टोटल 8 षटकार आणि स्कोर पोहोचलाय 49. अवघ्या 12 बॉल मध्ये 49 धावा. दमदार स्टार्ट भूमिका स्पोर्ट चिर्ले टीम कडून. करण मडवीने ठोकलेत 5 षटकार आणि पहिल्या ओव्हर मध्ये स्टार्ट मिळवून दिली ती चैतन्य पाटीलनं आणि त्याच्या बॅट मधून देखील आतापर्यंत 3 षटकार हे पाहायला मिळालेत. 49 धावा धाव फलकावरती. आयकॉन खेळाडू आकाश पाटील या टीम मध्ये खेळतोय, परंतु बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा अंकुर आला. अंकुर पाटील षटक क्रमांक 3. थांबवावं लागेल, विकेट्स घ्यावा लागतील. डॉट बॉल फार गरजेचे आहेत कारण स्कोर बुक आता फार पुढे चाललाय. 49 धावा. इथे फुल टॉस बॉल, फुलर लेनचा व्हाईट बॉल आणि अवघ्या 12 बॉल मध्ये भूमिका स्पोर्ट चिर्ले टीमनं 50 धावा काढल्यात. अगदी राधेचं क्रीडांगण, स्वतःचं क्रीडांगण आणि या क्रीडांगणामध्ये भूमिका स्पोर्ट चिर्लेची नेहमीच दादागिरी राहते आणि आज देखील ते पाहायला मिळालं. 12 बॉल मध्ये 50 धावा. चैतन्य पाटील चांगली बॅटिंग करतोय, टाकलाय फुल टॉस आणि इथे देखील अवघ्या 13 बॉल मध्ये 9 षटकार भूमिका स्पोर्ट चिर्ले टीम साठी आलेत आणि चैतन्य पाटीलच्या बॅट मधून आलाय हा 4था षटकार.
तसं काही दिवसा अगोदर आपण जवळजवळ 3 लाखाची स्पर्धा पाहिली MUCC. त्या ओडिसा स्पर्धेमध्ये चैतन्य पाटील देखील खेळताना पाहायला मिळाले आणि असेच फटके त्याच्या बॅट मधून नेहमीच पाहायला मिळत असतात आणि आला हा 5वा षटकार. चला इकडून 5 षटकार तिकडून 5 षटकार टोटल 10 षटकार आतापर्यंत पाहायला मिळालेत. सिंगल डबल मुलीच काढत नाहीयेत, फक्त षटकारनं स्कोर पुढे न्यायचा हे मनाशी बाळगलाय. चला आता इथे फटका सिंगल साठी तर जरूर चाललेत. एक धाव कंप्लीट केले का दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतील. चांगलं रनिंग बिटवीन विकेट देखील आणि पाहता पाहता 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होतात. या 2 धावेने संघ पोहोचला 64 धावा धाव फलकावरती. 64 रन्स 64 वरती संघ पोहोचत असताना बऱ्याच वेळेला भूमिका स्फोट चिरले जेव्हा जेव्हा आयकॉनची चॉईस करतो, मागणी करतो, तेव्हा चैतन्य पाटीलला ते जास्तीत जास्त चान्स देतात आणि तशा दर्जाचा खेळाडू फटका फसलाय. या मॅच मधली महत्वाची विकेट कॅच पकडतील का? ओ खेळाडू कुणी नाहीये. लॉंगॉनला प्रचंड चिखल साचल्या. हा खेळच असा आहे, डबक्यातला खेळ, चिखलातला खेळ, पावसातला खेळ, गवतातला खेळ आणि पाहू शकता तुम्ही गवताचं प्रमाण देखील विपुलजी मोठ्या प्रमाणात वाढलं. कारण बऱ्याचशा स्पर्धा आपण या क्रीडांगणामध्ये पाहिल्या. कधी कधी बॉल त्या गवतामध्येच जातो आणि तो बॉल मिळत नसतो आणि तेव्हा 4 धावा 6 धावा खेळाडू पलत पूर्ण करत असतात. आज गवताचं प्रमाण प्रचंड वाढताना आपण पाहताय आणि ओलसर क्रीडांगण मुसळधार पाऊस काही दिवसा अगोदर धो बरसला पण तो आज तशीच बॅटिंग केली आहे. आज पावसाची हजेर नाहीये परंतु फलंदाजांनी षटकारांचा पाऊस पाडला. लॉंगॉनला फटका चालला, एक सिंगल दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय आणि चला दुसरी धाव आता मिळेल. ओव्हर थ्रो जज करू शकले नाहीत खेळाडू. मानसिकता बरीच काही सांगत असते खेळाडूंची. या मॅच मध्ये थोडेसे निराश चेहरे कोपरवली टीम कडून देखील पाहायला मिळतात आणि हवी तशी स्टार्ट त्यांना मिळाली नाही. उरण पूर्व विभागाचा संघ जेव्हा टेनिस क्रिकेटची चर्चा होती ना सुनीलजी, तेव्हा कोपरवली संघाची काही वेगळीच दहशत पाहायला मिळते. मग बलाढ्य वाकलन संघाला देखील संघाने पराभूत केलं. असे नामांकित संघ अनेक वेळा संघाने अगदी पराभूत करण्याचे विक्रम देखील केलेत. पण तो आज बऱ्याच दिवसानंतर कोपरवली संघाला आम्ही पाहतोय पावसाली रब्बर बॉल मध्ये फिरून मारलाय. फाईन लेग सीमा पार. चैतन्य पाटील स्वतःची दादागिरी दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक षटकार. भूमिका स्फोट चिरले संघ पोहोचलाय तब्बल 74 धावा. मॅच मध्ये विक्रमी धाव संख्या पाहायला मिळेल का? क्रिकेट खेळच असा जो पार्टनरशिप वरती निर्भर करतो. मग अशी पार्टनरशिप झाली नव्हती त्यामुळे चिरले चॅलेंजर्सनं बाजी मारली. विकेट्स तुम्हाला ठेवाव्या लागतात आणि चैतन्य पाटील पोहोचला वैयक्तिक 42 या धाव संख्येवरती आणि करण मडवी खेळतोय अवघ्या 6 बॉल मध्ये तब्बल 30 धावा. आकाश पाटील मैदानाच्या आतमध्ये आहे, त्यांना पाहायला मिळतात. चला पंच मॅच कंटिन्यू करा आपण. पाणी पोहोचेल मैदानाच्या आतमध्ये. 3 ओव्हरमध्ये चांगली धाव संख्या. आणखीन एक शॉर्ट पिच बॉल फाईन लेग मध्ये प्रयत्न चांगले केले खेळाडून परंतु जज करू शकले नाही. हीच चर्चा आम्ही केला की कधी कधी बॉल मिळत नसतो गवतामध्ये गेल्यानंतर. चला वेलेवरती सावध झाले खेळाडू आणि बॉल देखील मिळाला, रन्स मिळते. एक आकाश पाटील जो आयकॉन खेळाडू खेळतो विंधणीचा खेळाडू आहे त्यामुळे विंधणीच्या समर्थकांचं देखील लक्ष आज या मॅच कडे असेल. तेवढंच टाकी गावचे समर्थक देखील पाहत असतील या मॅचला कारण त्यांच्या गावचा खेळाडू खेळतोय चैतन्य पाटील. फटका फसलाय. 50 धाव संख्या पूर्ण राहतील का? आकाश पाटील पोहोचलाय. वेल जज, गुड कॅच, चांगला झेल पकडलाय आणि चैतन्य पाटीलच्या विस्फोटक बॅटिंगला दिलाय पूर्ण विराम. पहिला धक्का लागलाय भूमिका स्पोर्ट चिरले टीमला. चैतन्य पाटील 42 वरती बाद. प्रयत्न बॅट अँड पॅटच्या मध्ये टाकला बॉल
आकाश पाटील कदाचित थोडा लवकर यायला हवा होता बॉलिंगसाठी, कारण नायकॉन खेळतोय. कदाचित तिसरं षटक ज्या ओव्हरमध्ये बराच मार बसला, 27 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 18, दुसऱ्या ओव्हरमध्ये 31, तिसऱ्या ओव्हरमध्ये 27. त्यामुळे कदाचित आकाश पाटील थोडंसं लवकर यायलाच हवा होता. परंतु इथे करंटचा फटका बॅटच्या मधोमध. पावसाळी रब्बर बॉल हंगाम यावर्षी करंटनं गाजवून सोडलाय आणि इथे देखील धमाका दाखवलाय षटकार. पोहोचला 82 वरती आणि करंटच्या बॅट मधून आला हा 6वा षटकार. वैयक्तिक 37 वरती पोहोचला आता करण मडवी. ओ शॉर्ट पिच बॉल थोडासा अवे फ्रॉम बॉडी दूर ठेवला आणि त्याच्यानंतर डॉट बॉल. पहिला डॉट बॉल, 2 डॉट बॉल आतापर्यंत करणने खेळलेत. करणच्या नावावरती काही दिवसा अगोदर मोठा विक्रम लागला. शतक त्यानं ठोकलं क्रिकेटमध्ये. पावसाळी रब्बर बॉल मध्ये 100 धावा वैयक्तिक त्यानं काढल्या. इथे बॉल चांगला आहे का? रनआउटची विकेट मिळेल का? थ्रो पोहोचला नाहीये आणि बॅट्समॅन प्रॉपिंग क्रीज मध्ये पोहोचतात आणि अशा पद्धतीने एक सिंगल या ठिकाणी ऍड करूया. 4 षटकांचा खेळ झालाय समाप्त. 4 षटकांच्या अखेरीस भूमिका स्पोर्ट चिर्ले टीमची धावसंख्या 1 खेळाडू बाद 83 धावा. चार षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर 83 वरती 1. शेवटचं षटक आहे. लास्ट ओव्हर मध्ये गोलंदाज येताना पाहायला मिळतात. अंतिम ओव्हर. एकमेव असा गोलंदाज ज्यानं 10 पेक्षा रन्स कमी खर्च केला ते नाव आहे आकाश पाटील. विंदणेचा खेळाडू. फक्त 9 धावा आल्या. हे शेवटचं षटक. किती धावा येतील? फुल टॉस टाकलाय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. करण मडवीच्या बॅट मधून आलाय आणखीन एक उत्तुंग असा षटकार. बॉलर आलेत मोन्या. तू करंट म्हणत असेल वेलकम सोन्या. षटकार करंटच्या बॅट मधून. आणखीन एक षटकार. स्कोर 89. 89 धावा. आणखीन एक बॉल. काय कमालीची बॅटिंग आणि करंटच्या बॅट मधून आलाय हाय अँड हँडसम खणखणीत षटकार आणि या षटकारानं करंटच्या बॅट मधून 1 रनची आणखीन आवश्यकता. स्कोरर आम्हाला माहिती देत असताना 49 धावसंख्येवरती पोहोचलाय करण मडवी. रन सांगण्या अगोदर करणचं सेलिब्रेशन. किती आत्मविश्वास, किती कॉन्फिडन्स आणि फक्त एका धावेची आणखीन आवश्यकता. 49 वरती नॉट आउट करण मडवी. हा जिद्दी चिवट असा खेळाडू संघर्ष करत वाटा तो निर्माण करतो आणि आज तेच केलंय मैदानाच्या आतमध्ये. तुफानी बॅटिंग. चला आता बॅट उंच करावी लागेल आणि इथे हा फटका खेच सोडले. क्षेत्ररक्षक जरूर तैनात होता आणि इथे रन्स मिळतील 2. करण आता बॅट उंच करा. 50 धावा. 51 धावसंख्या. पहिलं अर्धशतक या स्पर्धेमध्ये अवघ्या 13 बॉल मध्ये करंटच्या बॅट मधून आल्यात. तब्बल 50 धावा. 50 धावसंख्या आणि त्यामध्ये टोटल 8 षटकार. षटकारांची आतिषबाजी. थोडस आशेभूत नजरेनं पंचांकडे जरूर पाहिलं करण मडवीनं. इथे देखील फुल टॉस बॉल. आता फटका फसला. स्टंपच्या मागे अंकुर पाटील विकेट कीपर जज करू शकले नाहीयेत. कॅच ड्रॉप. रन्स मिळेल. इथे देखील एक सिंगल. मागील 2 बॉल थोडेसे फुल टॉस मिळाले. तिथे हवा तितका फायदा मिळू शकला नाहीये करणला. प्रॉपर कनेक्शन नव्हतं आणि रन्स इथे देखील मिळेल. 98 धावा धावफलकावरती. विक्रमी धावसंख्या. आतापर्यंत मागील मॅच मध्ये आपण पाहायला गेला तर थोडंसं कमी स्कोर होता. 49 धावसंख्येचा बचाव केला. इथे तर 98 काढल्यात आणि अद्याप काही बॉल शिल्लक आहेत आणि 100 धावसंख्या काढण्याची चांगली संधी आहे. टॅपिंग क्रिकेट स्टेट ड्राईव्ह केला सरळच्या दिशेने. हा बॉल लॉंगॉनचा खेळाडू पोहोचते बॉल पर्यंत. रन्स मिळेल 99 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल. ओव्हर क्रमांक 5 षटकांची सुरुवातीची मॅच. त्याच्यानंतर विनर वर्सेस विनर. त्यामुळे चिर्ले चॅलेंजर पुढची सेमी फायनल खेळणार आहे. इथे 99 धावा धावफलकावरती.
शेवटचा बॉल बाकी आहे. आडव्या बॅटने खेळला फटका इथे देखील चांगल्या ऑन साइडला वळवल्या. क्षेत्ररक्षक धावतायत. एक झाले पूर्ण. दुसरा धावेचा प्रयत्न आणि एकदा जोरदार टाळ्या उद्या भूमिका स्पोर्ट चिर्ले टीम साठी 100चा टप्पा पूर्ण केलाय आणि तब्बल या मॅच मध्ये 102 धावा. 102 धावा आणि हा सामना जिंकण्यासाठी आता कोपरवली टीमला 30 बॉल मध्ये तब्बल 103 धावा पूर्ण कराव्या लागतील. परंतु करंटची बॅटिंग आवडली असेल तर प्रेक्षकांना एकदा जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद देऊया. दमदार बॅटिंग, वेल प्लेड करंट आणि ज्याला तुम्ही ऑन द स्क्रीन पाहताय ज्याच्या बॅट मधून जवळजवळ 55 धावा, डबल 5